नमस्कार, जुन्नर टाइम्स मध्ये सर्वांचे स्वागत आहे. आपण गेल्या काही एक महिना पूर्ण झाला असेल, जुन्नर तालुक्यातील उदापूर ते कोपरे मांडवे हा जो दुर्गम भागाला जोडणारा हा रस्ता होता, तब्बल 8 कोटी रुपये या रस्त्यासाठी मंजूर करण्यात आलेले होते. या रस्त्याचं कॉन्क्रीट करण्याचं काम जाधव नावाच्या ठेकेदारांनी घेतलं होतं आणि अतिशय निकृष्टपणे हे काम केलं होतं. इथल्या सर्व ग्रामस्थांनी, विशेषतः सचिन आंबडेकर सरपंच असतील, अमोल मुसने असतील किंवा इतर काही कार्यकर्ते असतील, यांनी आपल्याला बोलवलं होतं. या रस्त्याची ज्यावेळी पाहणी केली तर अक्षरशः या रस्त्याला जवळपास 2च महिन्यामध्ये तडे गेले होते आणि हे तडे गेल्यानंतर आपण ती बाब सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निदर्शनास आणून दिली. त्याच्या अधिकारी संपर्क साधला आणि गावकऱ्यांनी देखील चांगल्या पद्धतीने कामासाठी पाठपुरावा केला होता. आणि नंतर ह्या सगळ्या बातम्याला याचे कार्यकारी अभियंता या ठिकाणी प्रत्यक्ष स्पॉट व्हिजिटला आले, त्यांनी कामाची पाहणी केली आणि अखेर तो दिवस आलेला आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकताय, निकृष्ट दर्जाचं तब्बल 8 कोटी रुपयांचा कॉन्क्रीट रस्ता या ठिकाणी पोकलेन लावून आता उखडण्यात येत आहे. आणि ही पुणे जिल्ह्यातील पहिलीच वेळ असेल 8 कोटी रुपयांचा हा जो कॉन्क्रीटचा रस्ता उखडण्यात आता येत आहे आणि यानंतर या रस्त्याचं नवीन काम होणार आहे. तर सर्व हे काय, सर्व इथले जे ग्रामस्थ आहेत, सरपंच आहेत, हे सर्वांचं यश आहे आणि अभूतपूर्व यश असं म्हणावं लागेल. तर मी सर्वप्रथम जाऊया, म्हणजे या कामासाठी जो टेक्निकल जो पाठपुरावा असतो ते ज्यांनी केलं ते अमोल मुसने सरांकडे सर्वप्रथम. सर नमस्कार. नमस्कार. काय आपण सर्वप्रथम, आता ही 1 महिना झाला असेल न्यूज बनवली होती, हो बरोबर. प्रचंड बदनामी झाली तुमची, का तुम्ही ठेकेदाराकडून काहीतरी मागणी करताय म्हणून कामाच्या तक्रारी करताय, परंतु आज ते सर्वांचे डोळे उघडले अधिकाऱ्यांसकट. बरोबर आहे. हे पाठपुरावा करत असताना जुन्नर टाइम आणि सकाळ पेपरवाल्यांनी जरा मला साथ दिली. त्यांनी वेळोवेळी न्यूज केल्यामुळं संबंधित अधिकाऱ्यांच्याही देण्यात आलं. आणि हे करत असताना आपण पाठपुरावा मंत्रालयातही केला. मंत्रालयातून हे पाठपुरावा झाल्यानंतर मंत्रालयातून DPDCच्या मिटिंगला आदरणीय पालकमंत्री व आपल्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांना तिथं यांनी सर्वांनी अधिकाऱ्यांना हे विचारलं असता अधिकाऱ्यांना याची उत्तर काही देता आली नाही. आणि हे होत असताना पालकमंत्र्यांनीही आणि तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांनीही आणि गावातील सर्व नागरिक यांनीही भरपूर साथ दिल्यामुळं याला यश आलेलं आहे. आणि ही अशी कुठं निकृष्टदाराची कामं इथून पुढे ठेकेदार उदापूरमध्ये करताना तरी 100% विचार करीन. त्याबद्दल जुन्नर टाइमचे आभार, ग्रामस्थांचे आभार आणि सकाळ पेपरवाल्यांचेही आभार. खूप तसा संघर्ष केला तुम्ही, बदनामीलाही तोंड द्यावं लागलं. आज गावकऱ्यांनी तुमचा सत्कार केला, तुम्ही सत्कार घेत नव्हते. गावचं काम आहे, गावच्या कामात काय सत्कार घ्यावा. गावच्या कामात, गावात कुठेही काम असं होत असेल तर तिथं 100% मी लक्ष घालतच असतोय. हे ग्रामस्थांनाही माहिती आहे. आणि बदनामी होतच असती, बदनामी झाल्याशिवाय माणसाचं नाव बी होत नाही. ठीक आहे, आता आपण जाऊया गावचे सरपंच. सरपंच साहेब, म्हणजे अनेक सरपंच आम्ही पाहत असतो बातमीच्या माध्यमातून, विकास कामं जर निकृष्ट झाली तर काही बोलत नाही ते. परंतु तुम्ही असे एक सरपंच, आम्हाला पण एक चांगलं वाटलं. एक सरपंच स्वतः पाठपुरावा करतोय, वेळोवेळी शासन दरबारी हेलपाटे मारतोय निकृष्ट कामाबाबत. खऱ्या अर्थाने आता वारंवार आपण प्रशासनाशी पत्रव्यवहार करून सुद्धा आपल्याला ज्या वेळेस काही यश मिळत नाही आणि आपण ज्या वेळेस वेळोवेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगतो, गाव पातळीवरती आमच्या गावची एक पद्धत आहे की कुठलंही काम चालू करत असताना किंवा कुठल्याही कामाची सुरुवात होत असताना व्यासपीठ आहे एक आमचं, त्या व्यासपीठावरती कामाची चर्चा करायची, सांगायचं की अशा अशा अडचणी आहेत. पण त्यावेळेस पण सांगून ते संबंधित जे ठेकेदार होते, ते जे या रस्त्याचं काम करीत होते, ते वेगवेगळे आमच्या सर्व म्हणजे ज्येष्ठ मंडळींची संवाद करून दिशाभूल करून ना त्यांनी खऱ्या अर्थाने या रस्त्याचं काम पूर्ण केलं. की हे काम पूर्णपणे काढून नव्याने काम चांगल्या पद्धतीने आहे त्या ठेकेदारांना सांगून ते चांगल्या पद्धतीचं दर्जेदार काम करून घ्यायचं, असं ग्रामस्थांच्या वतीने आणि शासन दरबारी ती जी मांडणी झाली त्याबद्दल मी तुमचं जुन्नर टाइम्स असेल किंवा जेवढे काही पत्रकार सर्व बांधव आपले असतील किंवा मित्रपरिवार असेल, सर्वांचेच, सकाळ असेल, तुमचं जुन्नर टाइम असेल, विघ्नर असेल, सर्वच पत्रकारांचे मी उदापूर ग्रामस्थांच्या वतीने मनापासून तुमचे सर्वप्रथम धन्यवाद. तुम्ही सर्व ग्रामस्थांनी एकी दाखवली, त्यामुळे हे घडलेलं आहे. सर काय सांगाल तुम्ही? आता तर हे पहिलीच वेळ असेल, म्हणजे जुन्नर काय पुणे जिल्ह्यातली 8 कोटी रुपयाचा रस्ता परत आता खराब झाला म्हणून उखडते. संदीप भाऊ, प्रथमतः उदापूरमध्ये तुमचं मी स्वागत करतो. खरं तर तुमच्या जुन्नर टाइमच्या माध्यमातून ही जी तुम्ही न्यूज मीडियाला बातमी दिली
त्या बातमीच्या माध्यमातून खरं हा न्याय जो उदापूरला मिळाला आहे. खरं तर हा पैसा हा आम जनतेचा पैसा आहे साहेब. हा कुणाला लुबाडण्याची परवानगी नाही. आम्ही सर्व मंडळी शेतकरी मंडळाला आम्ही टॅक्स भरतो, सगळं काही सरकारला पुरवतो. पण इथून पुढच्या काळामध्ये कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरने हा विचार करावा, काम करत असताना आपण सरकारचे पैसे घेतो, जनतेचा पैसा घेतो, हा पैशाचा उपयोग चांगल्या पद्धतीने करावा अशी आमची ग्रामस्थांच्या वतीने मागणी असेल. अमोल म्हसनेनी त्या कॉन्ट्रॅक्टरला डायरेक्ट म्हटलंय तुम्ही खडीचं प्रमाण किती, सिमेंटचं प्रमाण किती, मिक्सिंगचं आम्हाला प्रिंट कॉम्प्युटरची प्रिंट पाहिजे. ते म्हणले ती प्रिंट काय आमच्याकडं निघत नाही, त्यामध्ये मशीनमध्ये प्रिंट काय निघत नाही. तर अमोल म्हसने यांनी डायरेक्ट म्हणले काम बंद करा तुम्ही, प्रिंट जर नसेल. आणि जे अधिकारी असतील त्यांनी पण त्या गोष्टीची काही दखल घेतली नाही. त्याच्यानंतर अमोल म्हसने यांनी उपोषण करण्याचा इशारा दिला आणि त्याच्यानंतर त्यावेळेला काम बंद केलं. त्यामध्ये मग संपूर्ण ग्रामस्थ असतील, कैलासवासी कॉन्ट्रॅक्ट शेठ शिंदे असतील, त्यांनी देखील या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्टमध्ये टाका अशी बाईट त्यावेळेला दिली होती. असं एवढं मोठं कामकाज करत असताना त्याला खरं खडी आणि सिमेंट कालवायला मिक्सर पाहिजे होता, परंतु मिक्सरचा न वापर करता देखील अशा पद्धतीचं रोडा कॉन्क्रीट त्यांनी त्या ठिकाणी हे केलं आणि काम निकृष्ट दर्जाचं झालं. हे नुसतं जुन्नर तालुक्यातली नाही तर पुणे जिल्ह्यातली ही पहिलीच घटना आहे का हे कामकाज पूर्ण होऊन परत कामकाज हे करून दुरुस्त करून नवीन कामकाज त्या ठिकाणी होईल. आणि त्यामध्ये खऱ्या अर्थानं संदीप भाऊ बोतडे, तुम्ही तुमचा जो जुन्नर टाइम्स आहे, तुम्ही वेळोवेळी या ठिकाणी आलात, तुम्ही भेटी दिल्यात आणि चांगल्या प्रकारचा आवाज उठवला, त्याबद्दल तुमचं देखील या ठिकाणी आभार मानतो. आणि खऱ्या अर्थाने पराग भाऊ जगताप असतील, पत्रकार, सर्वच पत्रकारांनी बातम्या दिल्या, तुम्ही देखील त्याचा पाठपुरावा केला, शासनापर्यंत ही सगळी माहिती केली. आणि म्हणूनच तालुक्याचे प्रतिनिधी असतील किंवा वरती शासनाचे अधिकारी असतील, त्यांनी या ठिकाणी येऊन चौकशी केली, याचा दर्जा तपासला आणि काम निकृष्ट असं घोषित करून पुन्हा या कामाला सुरुवात झाली. म्हणून अशाच पद्धतीचं आता एक प्रकारे सर्व कॉन्ट्रॅक्टरांना जरब बसल की कामकाज करताना कशा पद्धतीने करावं. आज निकृष्ट जर कामकाज केलं तर आज नागरिक जागृत आहेत, पदाधिकारी जागृत आहेत आणि म्हणून पुढील काळामध्ये निश्चितच चांगल्या पद्धतीची दर्जेदार कामे होतील असे या तुमच्या या टाइमच्या माध्यमातून सर्वांना चांगल्या प्रकारचे जबर बसेल. सूचना देतोय तुम्ही बाकीच्या ठेकेदारांना. हो की त्यांनी देखील याचा आदर्श घ्यावा. इतर गावांमध्ये देखील अशाच प्रकारची काम होतात, पण तिथं काय असे तुमच्यासारखे ग्रामस्थांची एकजूट पाहायला मिळत नाही. किंवा त्यांना पण वाटत असेल काय करणार, बरोबर होऊन काय आहे, होणार? सगळ्याच ठिकाणी कामं होतात, परंतु पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी आमिष दाखवलं जातं आणि त्या आमिष दाखवून त्या ठिकाणी कामं करून पूर्ण करून बिलं काढून घ्यायचे, असं ठेकेदारांचे काम आहेत. नमस्कार. तुम्ही देखील सुरुवातीपासून गणेश शिंदे असतील, ते आता बनकर फाट्याला असतील, तुम्ही 4 जण एकदम कुठं डगमगली नाही, लढा तुम्ही दिला आणि शेवटी तुम्हाला यश मिळाले. काय झालं, या रस्त्यासाठी ज्या वेळेला मंजुरी झाली त्यावेळेला ठेकेदार जे होते त्या ठेकेदारांना पहिल्यापासून ग्रामपंचायतीने सांगितलं हा रस्ता करताना याची लेंथ काय आहे ती पहिलं आम्हाला सांगा, त्याचं इस्टिमेट द्या. त्याचं इस्टिमेट त्यांनी बरेच दिवस दिलेच नाही. त्याच्यानंतर सुरुवात झाल्यावर आहे त्याच्यावरती त्यांनी याचं कामाला सुरुवात केली. कामाला सुरुवात केल्यानंतर जर 2.5 फूट उंची वाढत होती तर याच्या घरं खाली जात होती, रस्ता उंच होत होता. त्याच्यावर त्यांनी तिथून जे नाटकं करायला सुरुवात केली की माझा हा एक्स्ट्रा खर्च वाढतोय, हे होतं ते होतं, त्याच्यावर मग त्यांना आम्ही सांगितलं बाबा तुम्ही खाली घ्या. त्याने ग्रामपंचायतीचे पहिले पाईपलाईनी सगळ्या फोडल्या, ज्या सिमेंटचे पाईप असतात आउटलेटचे ते फोडले. त्याला 5 लाख रुपये ग्रामपंचायतचा त्या व्यक्तीमुळं लॉस झाला, भुदंड बसला ग्रामपंचायतला. त्याच्यानंतर आम्ही ज्या वेळेला त्यांना म्हणायचं तुम्ही हे काम करताय, असं करताय तसं करताय, तो माणूस काय करायचा, दिशाभूल करायचा. काही ग्रामस्थ आमच्याकडे पैसे मागतात, ते काही ग्रामस्थांनी पैसे घेतले, ते मला स्वतः त्यांनी सांगितलेलं की पैसे घेतल्यात आणि मला काय तुम्ही विरोध करू नका, त्यांना मंजुरी. मी म्हटलं असं कसं होऊ शकतं, या गावात ही प्रथा नाही आहे, कोणी कमिशन घेणं काय करणं, त्याने ते दिशाभूल करायचे. त्याच्यानंतर आम्ही इथं ग्रामविकास मंडळावर प्रभाकर दादा असते ना, आम्ही त्यांना तिथं बोलवलं, बाबा तुम्ही कामाला दिरंगाई करताय, कामाची क्वालिटी नाही आहे. मग अमोल म्हसने त्याच्यात लक्षात घातलं. अमोल म्हसने त्याची पूर्ण जे काही स्काडा मशीननी काम पाहिजे किंवा याची क्वालिटी काय आहे त्याचं संपूर्ण त्यांनी त्या अधिकाऱ्यांपर्यंत PWDच्या खात्यात घालल्यानं रात्रीचे 9-10 वाजता ते आले होते, बरोबर ना मग. आणि 10 वाजता कुठे येण्याची पद्धत असते का. त्याच्यानंतर त्या व्यक्तीने जी गावाची मालमत्ता म्हणतो आपण, जी खायच्या खालची माती दगड, हे पर्सनल लोकांना विकलं त्याने. इथं स्थानिक जे कोणाला भरावा लागतो किंवा कशाला लागतात त्याचे पैसे त्याने ग्रामपंचायतला नाही दिलेले.
तसं एक प्रोटोकॉल आहे की ही जर माती आहे किंवा खाली जे मटेरियल निघतं हे ग्रामपंचायतला विचारून ग्रामपंचायतच्या मालकीचं असतं ते, कारण का त्याच्या सरकारी आधी मालमत्ता. सरकारी मालमत्ता असती, ती पण त्यांनी पर्सनल विकून टाकली. समजा आता ह्याचा माल निघला, आम्ही कुठं रस्त्याला वापरला असतं, कुठं कशाला वापरलं असतं, ते पण त्याने नाही केलं. आणि ज्या ज्या वेळेला बोलेल त्या वेळेला बाजूला घ्यायचं, माणसांना बाजूला घ्यायचं, बाजूला एकाचं काय वेगळं वेगळं त्यांनी उदाहरणं द्यायची लोकांची, जे आपण काय म्हणतो त्याला कळी लावून. बदनामी, कळी लावणं. ज्याने पैसे मागितले त्याला पैसे दिले, याला दिले. आणि आज पण तेच बोलतात ते की माझे एवढा लॉस झाला, मला शासनाने पैसे नाही दिले, माझ्या पदरचे पैसे गेले. आम्ही त्यांना म्हणलं तुमचे पदरचे पैसे गेले ना तर तुम्ही कामच सुरुवात नव्हती करायची. ज्या वेळेला आम्ही PWDच्या ऑफिसमध्ये गेलो, तिथे ते जाधव साहेब होते आणि दुसरे ते इंजिनियर तिथे गेलो, ते म्हणले तुम्ही आम्हाला 50-50 हजार द्या, माझं नुकसान झालंय. कोण म्हटलं? तो जाधव ठेकेदार ज्ञानेश्वर जाधव. मी होतो, सरपंच होते, आमचे ग्रामपंचायतचे सदस्य राजूभाऊ होते, राजू आमुप होते. आम्ही गेलो तर त्यांना आम्हाला डायरेक्ट सांगितलं तुम्ही 50-50 हजार द्या, मी काम लगेच चालू करतो. सिमेंटला द्या आम्हाला, असं म्हणजे त्यांनी लई म्हणजे त्रास खूप दिला ग्रामपंचायतला. ग्रामपंचायतची नुकसान तर केलीच केली. ग्रामसभेचा ठराव आम्ही होता, ग्रामपंचायत मध्ये ठराव झाला की त्या ठेकेदाराला या गोष्टीचं चांगल्या प्रतीचं काम करून घ्या म्हणून. इथं आउटलेट जे असतात म्हणजे आउट रस्ते असतात, जे साईड पट्ट्या, त्या पण नाही केल्या. पॅरेलल रस्ते ते तसेच सोडले. अशा अनेक त्यांनी नुकसानी केल्या. त्या गोष्टीवरती शेवटी अमोल मसले असन, सरपंच असन, यांनी जो आवाज उठवला, त्यांच्या खरंच कामाला यश आलं आहे. आणि त्याच्यात सर्वात जास्त तुम्हाला संदीपबाई उतरडे म्हणजे आता तालुक्यात फार फेमस झाले. जिथं अन्याय आहे तिथं तुम्ही वाचा फोडताय. आम्ही तुमचं कायम यूट्यूबला पाहतो, त्याच्यावरती आम्ही कमेंट्स पण टाकतो खाली. तुम्ही शासनाला जे जागे केले, अधिकाऱ्यांनी काय कामं केली पाहिजे आणि कशी केली पाहिजे, त्याचा तुम्हाला काय दंड होऊ शकतो, त्याबद्दल तुमचं फार म्हणजे धन्यवाद. असे पत्रकार तालुक्यात अजून 2-3 तयार करा की जे अन्यायाला वाचा पुरतील. असे जुन्नर तालुक्याने आदर्श घ्यावा, जुन्नर नाही पूर्ण पुणे जिल्ह्याने आदर्श घ्यावा, असं हे उदापूर गाव आहे. पहिल्यापासून एकजूट असलेलं गाव. आणि गावातल्या लोकांनी सांगितलं या गावामध्ये असा कोणताही व्यक्ती नाही जो कमिशन घेतो किंवा काय. असं असून त्या ठेकेदाराने पहिल्यापासून गावामध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न केले. एखादा जर व्यक्ती म्हटला चांगलं काम करा तर त्याबाबत जर दुसरीकडे बदनामी करायची, त्याला त्याच्यावर आरोप करायचे, पैशाची मागणी केली. आणि अतिशय खरं म्हणजे चुकीचं काम या ठिकाणी या ठेकेदाराने केलं होतं. आणि खूप दुर्दैव आहे की अधिकारी देखील जे स्थानिक त्यांचं काम आहे का 8 कोटी रुपयाचा निधी आहे, ते कसं आहे तिथं त्याची देखरेख करायला त्या अधिकाऱ्यांनी तिथं उपस्थित राहायला पाहिजे होतं. अधिकाऱ्यांनी देखील डोळ्यावर पट्टी बांधलेली होती. परंतु हे 4 लढवय्ये आहेत उदापूर गावचे आणि त्यांना सर्व लहान थोर सर्व लोकांची साथ असल्यामुळं या लोकांनी इतका संघर्ष केला. बातमी करणं काय एक छोटा विषय आहे, परंतु त्याबाबत सततचा पाठपुरावा करणं, तक्रारी करणं, अधिकाऱ्यांना फोन करणं, हे सगळं काम या सर्व ग्रामस्थांचं, ह्या लोकांचं आहे. खरं तर सर्व श्रेय या गावच्या ग्रामस्थांना आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने पाठपुरावा केला आणि हे जे बेसुमार दर्जाचं हे काम सुरू होतं त्याला पहिल्यापासून विरोध करून शेवटी ते काम उखडायला या ग्रामस्थांनी भाग पाडलेला आहे. आणि असेच एक जुन्नर तालुक्यामध्ये अनेक काही लोक चुकीची कामं करतात. काही लोकांना वाटतं का हेला आवाज उठवायचा, कसा उठवायचा, आपण आवाज उठवणार परंतु काय आपलं यश मिळणार नाही. पण त्या लोकांनी खरं तर इतर गावांनी देखील या उदापूर गावच्या ग्रामस्थांचा एक आदर्श घ्यायला हवा. आणि आमचं तर म्हणणं असं आहे की हे काम उखडलेलं आहे त्याबाबत शासनाचे धन्यवाद. परंतु हे कधी झालेलं आहे, सर्व ग्रामस्थांचा उद्रेक झाल्यानंतर, उपोषणाची पत्र दिल्यानंतर, अजितदादांपर्यंत विषय झाल्यानंतर ह्या कामाला, निकृष्ट कामाला जे जबाबदार अधिकारी असतील त्यांच्यावर त्वरित कारवाई व्हावी अशी जुन्नर टाइमच्या वतीने मी अजितदादांकडे मागणी करतो आणि सर्व तालुक्यातल्या जनतेला हे करतो, आवाहन करतो की जर आपल्या भागात जर काही असेल, कामं चुकीची झाली असेल तर तुम्ही देखील एकजूट करा, आवाज उठवा. जुन्नर टाइम्सशी किंवा इतर पत्रकाराशी संपर्क साधा, आम्ही 100% तुम्हाला साथ देऊ. जुन्नर टाइम्स, उदापूर तालुका जुन्नर.